योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली। आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी। चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या। आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टावर, विटा। संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आगामी विधानसभा व नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने बाबर व पाटील गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे। आमदार फंडातून सुरू असलेल्या गटारीच्या कामावर पाटील गटाने जोरदार आक्षेप घेतला होता। त्याला बाबर गटाचे माजी नगरसेवक अमर शितोळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने हा संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत। युवा नेते अमर शितोळे यांनी गटारी झाकल्यानंतर रस्ता प्रशस्त तर होणारच आहे, पण या भागातील नागरिकांची बऱ्याच वर्षापासूनची मागणीही पूर्ण होणार असल्याचे सांगितले। ज्या गोल्डन करी हॉटेलबद्दल तुम्ही बोलत आहात त्याला परवानगी कुणी दिली हे तमाम जनतेला माहीत आहे, असे सांगत त्यांनी पाटील गटाला उघड आव्हानच दिल्याने नगरपालिका व विधानसभा निवडणुकीत जोरदार संघर्ष होणार एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। मी इथे माझा प्लॉट इथं आहे 15A मध्ये। गेली कित्येक वर्ष झाले त्या रस्त्याची वर चालली असल्यामुळे रस्त्यानं गाडी वाहनं येणं जाणं। माझा प्लॉट विकायला काढला तरी लोकांनी त्या प्लॉटला जागा नाही म्हणून काही केलं नाही। आत्ताची परिस्थिती अशी झाली आहे की हे गटरीची कामं झाल्यानंतर लोक सगळी समाधानकारक आहेत। आणि गटरीची कामं अशी झालेली आत्ता ज्यावेळेला ही पूर्णपणे ब्लॉक होईल, हे झाकून झाले गटरी भुयार गटराच्या अशी होतील त्या दिवशी आणि रस्त्याचं काम झाल्यानंतर तुम्हाला दिसेल विवेकनगर स्टॉपपासून गेलेला जो ह्याचा रोड आहे नेहरू रोडला, त्या शाहूनगरच्या स्टॉपपासून तो रोड म्हणजे जवळजवळ 15 वर्ष झालं। तिथं माझा प्लॉट एक 40 वर्षापूर्वी आहे, त्याचंसुद्धा काम झालं नाही। पण ह्या इकडची कामाची पद्धत, ह्या कामाची पद्धतच वेगळी झाली आहे। त्यामुळे काम होईपर्यंत लोकांना अडचण होणारच आहे। त्या राहणं येणं जाणं ह्या गोष्टी थोड्याशा त्रासदायक होणार आहेत, कारण कसं आहे काम करताना प्रत्येकजण ज्यानं त्यानं त्रास द्यायला चालू झाले। आता माझी ती जी गटर काढायला चालू झाली होती तिथले त्यावेळेला असं झालं, इथली करायचं नाही, ते अमकंच नाही। त्यामुळे ठेकेदाराने किंवा कॉन्ट्रॅक्टरने जो मंजूर केलेला रस्ता ह्यांच्या ज्या कुरापती काढीपर्यंत आपल्याला त्रास होत असतो। त्यामुळे कामाचा काही विषय नाही, काम चांगलं झालेलं आहे आणि हे काम होणार आहे। आणि अशी कामं आजपर्यंत म्हणजे माझं 68 वर्ष वय आहे, 68 वर्षामधली जी कामं आहेत ती आत्तापर्यंत मी अशी बघितलेली नाहीत, एवढंच सांगतो। विवेकनगरमधील काही लोकांचा मला फोन आला की काही लोकांनी काल इथं बाईट दिल्या, काय नगरसेवक आलते, काही ज्यांनी बाईट दिल्या ते त्यांचे राजकीय पदाधिकारी आहेत। इथं 2016-17 पासून गटरची मागणी होती, वारंवार ते नगर परिषदेत मागणी करत होते। त्यानंतर देसाई साहेबांनी 2017-18ला आंदोलन केलं, त्यांच्या घरापाशी दलदल होत्या, पाणी जात नाही, गटरी एकदम अरुंद आहेत, त्या गटरी साफ केल्या जात नाहीत। गटरीत आता सध्याला बघितलं तर आपल्या बाजूला जे गटर आहे त्या गटरीत साधं खोरंसुद्धा बसत नाही। अशी परिस्थिती असताना इथल्या काही लोकांनी अनिल हराळे यांच्या माध्यमातून सुहासभाई यांच्याकडं मागणी केली की इथं पावसाळ्यात पाणी जास्त प्रमाणात आल्यानंतर लोकांच्या घरात पाणी जातं आहे। भाईयांच्याकडं एकदाच मागणी केल्यानंतर त्यांनी तब्बल 1 कोटीचा निधी ह्या परिसरासाठी दिला व इथल्या पाण्याचा प्रश्न दोन्ही बाजूनी गटर येऊन कसा मिटला जाईल, इथं पाणी कसं साठणार नाही, त्या पाण्याचा निचरा कसा होईल, ह्या माध्यमातून त्यांनी 2 फुटी गटर केल्या। पण काही लोकांना ती रुचत नाही की लोकांच्या अडचणी वाढल्या पाहिजेत, लोक वारंवार आपल्याकडे आली पाहिजेत। आता ह्या समस्यासाठी लोक परत आपल्याकडे येणार नाहीत, तर काही तर आडफाटा आणायचा। आपल्याकडून 40 वर्ष आपली सत्ता आहे, आपण 40 वर्षात त्यांना काही देऊ शकलो नाही, हे कुठं तर लपवायसाठी किंवा इथं झालेला विकास इथल्या ह्या गटरी आणि रस्त्यांच्यामुळे झालेले समाधानी
आता दत्त मंदिरापासून तलावाकडला जाणारा रस्ता दोन्ही बाजूनं गटर सुसज्ज 1.5 कोटीचा रस्ता आहे. विवेकानंद नगरमध्ये मला असं वाटतं की आता रस्त्याचं किंवा गटरीचं कामच राहणार नाही. त्यांना मतं मागायला यायला सुद्धा इथं कुठल्या तोंडाने यायचं. आपल्याकडं 50 वर्ष सत्ता आहे, 40 वर्ष सत्ता आहे. आपण ज्या मोठ्या आविर्भावानं सांगतोय आणि तिथल्या लोकांचं आपण आजपर्यंत छोट्याशा अजून गटर पाणी ह्यातच तुम्ही अडकून पडलाय. त्याचं निवारण करू शकत नाही. आणि काल जो त्यांनी गोल्डन करी हॉटेलचा उल्लेख केला की त्या गोल्डन करीचा आम्हाला त्रास होतोय, इथल्या नागरिकांना त्रास होतोय. त्याचा त्रास होता म्हणूनच आपण ह्या गटरी धरलेत, गटरी केलेत. पण त्या गोल्डन करीला परमिशन कुणी दिली? त्यावेळेला कुणाची सत्ता होती? त्यावेळेला त्या गोल्डन करीच्या पाण्याचा निचरा कुठं होणार तुम्हाला माहीत नव्हतं का? का त्यांच्याकडून काय तुम्ही पैसे घेतलेत? आर्थिक काय आहे का तुमचं? ह्या अशा अनेक प्रचंड गोष्टी आहेत. विकास कामांना कसा अडथळा आणायचा, विकास कामांच्या मध्ये कसं यायचं, विकास कामं कशी झाली नाही पाहिजेत आणि लोक वारंवार आपल्याकडे कशी आली पाहिजेत. मला इथल्या नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी मला फोन करून जी काल काय झालं त्याचा वृत्तांत सांगितला आणि त्यांनी सांगितलं की आपण ह्याच्यावर खुलासा केला पाहिजे की ह्या ज्या गटरी झाल्या ह्याच्यामुळं इथली माणसं किती समाधानी आहेत. आता पावसाळा चालू झाला आहे, आता त्याचा प्रत्यय येईलच 15 दिवसात, महिन्यात. आणि दुसरी इथल्या लोकांची एक मागणी आहे की दोन्ही बाजूला गटरी झाल्यामुळे, मुळात इथले रस्ते अरुंद असल्यामुळे, आता रस्त्याचा विषय निघाला. एवढे अरुंद रस्ते असताना तुम्ही परमिशन कशा दिल्या? येणे गुंटेवारीला फायली आल्यानंतर पैसे घेऊन फायली कशा केल्या? हा पण मुद्दा आहेच ना. जो तुम्ही नागरिकांना मुद्दा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांना मांडायला सांगितला की रस्ते अरुंद आहेत, जर तुम्ही परमिशनच दिलं नसते तर रस्ते अरुंद राहिलेच नसते. पण आता ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर काही चर्चा करण्यात काय मजा नाही. इथल्या नागरिकांची प्रामाणिक इच्छा अशी आहे की गटरी बंदिस्त व्हाव्या, त्या गटेरीवर स्लॅब टाकावा व रस्ता रुंदीकरण व्हावं. मी माझे नेते सुहास भैया यांना मी कालच सांगितलं आहे. ते 2 दिवसात येऊन इथल्या नागरिकांची भेट घेतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या नागरिकांची ज्या काय अडचणी आहेत, जे गटरवर स्लॅब टाकायचे आहेत, जिथं डांबरीकरण धरता येतं आहे तिथं डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण जिथं करता येतं आहे तिथं कॉन्क्रिटीकरण, त्या ज्या मागण्या आहेत त्या माननीय सुहासभाई बाबर यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. व इथल्या नागरिकांना मी असं आश्वस्त करतो की येत्या 2 महिने, 3 महिने, 4 महिन्याच्या आत ह्या तुमच्या मागणी मान्य करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. इलेक्शन आणि भाऊच्या माध्यमातून उभा राहिलो तेव्हा लोकांच्या अशा भरपूर मागण्या होत्या की गटारात ती खोरंसुद्धा बसत नाही, पाणी जात नाही, ह्या सगळ्या मागण्या होत्या. त्या आम्ही आश्वासन दिलं तर भाऊच्या माध्यमातून ही बाबा करू आणि ते आता पूर्ण होतात. पण काय लोकांच्या मनात राजकीय दबाव धरून काय धरून एक बंद पाडण्याचं, उद्या आपल्याला मतं मिळतील न मिळतील या दृष्टिकोनातून काम बंद पाडावं असं काय तर उद्दिष्ट ठेवून हे काय तर केलं जातं, पेपरबाजी किंवा चॅनलवर न्यूज देऊन असं काय. पण असं काय होणार नाही. लोकांच्या मागण्या आहेत त्या भाऊंच्या मागं लागून आम्ही त्या कामं मंजूर करून आणलेत आणि सुहासभाईच्या माध्यमातून ते आम्ही आता पुरी करणार आहे. काही झालं तरी भुयार घाटार किंवा काय रस्त्याच्या मागण्या आहेत त्यांच्या, त्यापेक्षा आम्ही काय कालावधीत काय एखादं काम मंजूर नसेल, मागणी असेल तर ते आम्ही सुहासभाईच्या माध्यमातून पूर्ण करू. त्या संघर्षात एक चांगलं झालं. सुहासभाई या नाही हो, 2 फुटच गटर पाहिजे. ज्यावेळेला पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात काळामादेवी ते पाठीमागे तलाव्याकडील रस्ता यामधील जे गटारीचं काम मंजूर झालेलं आहे ते काम अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रतीचं झालं असून सदरच्या गटाराच्या सर्व नागरिकांची आमची अशी मागणी आहे की जे गटर झालेलं आहे ते रस्ता करून ते पूर्ण आम्हाला पॅकबंद करून मिळावे आणि झालेलं काम अतिशय उत्तम प्रकारचं आहे. याच्या अगोदर आम्हाला जो गटाराच्या पाण्याचा अतिशय त्रास होत होता तो पूर्णपणे आता गेलेला आहे. त्यामुळं जे काम ज्यांच्या माध्यमातून झालं त्यांचा मी आभार मानतो. विटा नगरपालिका
यांच्या माध्यमातून गेली 50 ते 60 वर्ष जे गटारीची अवस्था होती त्यांनी ह्या भाग पूर्ण मच्छर आणि डेंगू मलेरिया असल्या महामारीच्या रोगात अनेक वर्ष झालं ते त्या विळख्यात अडकलेला होता. परंतु आत्ता एक नवीन स्कीम म्हणा किंवा एक सुहासभाई यांनी 1 कोटी रुपये मंजूर करून इकडच्या भागातली गटारी पूर्ण अत्याधुनिक पद्धतीच्या गटारी निर्माण केलेल्या आहे. अगदी एक घागर जरी पाणी काळंबादेवीपाशी ओतलं तरी ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकते. अशा सुसज्ज अशा गटरीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. काम चांगलं आहे का वाईट आहे हे बघण्याच्या अगोदरच तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अपप्रचार करत आहात आणि इथले प्रत्येक घराच्या समोरचे नागरिक किंवा जे नागरिक आहेत ते स्वतःहून आता इथं येऊन सांगतात की बाबा हे काम व्यवस्थित आहे आणि ते 1 नंबरचं काम झालेलं आहे. तरी आपण चुकीच्या पद्धतीनं केलेली कामं पूर्वीची आणि आत्ता केलेली कामं ह्या दोन्हीमध्ये तफावत कसा आहे ते बघावं. आणि आपण सुज्ञ आहात, चांगलं काय वाईट काय हे नागरिक सगळे जाणत असतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने हे करणं. आणि दुसरी गोष्ट 2017 रोजी आम्ही स्वतः आणि इथल्या भागातल्या लोकांनी सांडपाण्यामध्ये जे आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर सुहासभाई असतील, अमर शितोळे यांनी असेल की तिथं आम्ही पूर्ण पाईपाचं काम करून ते खालीपर्यंत पाणी वेस्टेज पाणी नेऊन सोडलं. त्या कामाचं सुद्धा तुम्ही कुठेतरी उल्लेख करायला पाहिजे होता. आणि माझ्याकडं पुरावा म्हणून 2017चं पेपरला आलेलं पूर्ण कव्हरेज आहे ते लोक सगळी उभा राहून हे काढलेले आहेत. याचं पण आणि एवढे सगळं असताना त्यावेळेचं मी पुरावा दिलेला आहे. आजचा पुरावा तुम्हाला दिसतो आहे. एवढं सगळं सत्य असताना देखील तुम्ही येऊन माणसांना काहीतरी वेगळं सांगताय आणि ते आमचेच माणसं जे सुशिक्षित आहेत त्यांना तुम्ही वेगळं काहीतरी सांगून काहीतरी बातम्या देऊन पेपरला ते काम थांबवण्याचा प्रयत्न करताय. परंतु इथले नागरिक हे पेटून उठून ते काम व्यवस्थित आहे ते करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी भैयांना आणि अमर भैयांना दोघांनाही सहकार्य करणार आहे. नगर भागामध्ये गटारीचं काम हे अगोदर अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामधून पाणी वाहत नव्हतं, सर्व तुडूंब भरलेलं होतं. नाले एकदम लहान आणि एकदम म्हणजे त्याच्यामध्ये कचरा घाण आणि सगळं गवत वाढलेलं होतं. परंतु आता नवीन पद्धतीनं सुहासभाई यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गटारीचं काम या भागामध्ये चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज असल्यामुळं त्याला कुणीही विरोध करू नये. सर्व या भागातील नागरिक या गटारीच्या कामासाठी सगळे एकसंघ आहेत आणि फक्त गटारी बंदिस्त करून त्या रस्त्याचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीनं आम्हाला काँक्रिटीकरण किंवा डांबरी रस्ता करून व्हावा ही सुहासभाई यांना माझी मागणी आहे. सध्या जे गटारीचं काम चालू आहे आमच्या विवेकानंद नगरमध्ये ते अतिशय उत्तम चालू आहे. फक्त माझ्याकडून किंवा आमच्या समस्त नागरिकांकडून एकच मागणी आहे की ते रस्ते नॅरो होऊ नयेत, पूर्ण ते कव्हर करून आम्हाला डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण मिळावे, रस्ते पहिल्यासारखे रुंद राहावे एवढी माझी मागणी आहे. मध्ये जे गटारीचं काम चालू आहे ते चांगल्या प्रकारचं आहे. फक्त एक आता जे रस्ता जरा अरुंद झाल्यासारखा वाटतो तो जरा व्यवस्थित रस्ता करून मिळावा, त्याच्यावरती काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करावं एवढीच आमची अपेक्षा आहे.